नावाच्या चौकात छत्रपतींचे स्मारक व्हावे, शिवप्रेमींची ठाम व दखलपात्र मागणी। ब्रह्मपुरी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक या नावाने ओळखल्या जाणाऱ्या प्रमुख चौकात अद्याप छत्रपतींचे स्मारक नसल्याबाबत शिवप्रेमींमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। याच पार्श्वभूमीवर 20 फरवरीला ब्रह्मपुरी नगर परिषद येथे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देत छत्रपती नावाच्या चौकात छत्रपतींचे भव्य व सुयोग्य स्मारक उभारावे अशी मागणी करण्यात आली। यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांना अभिवादन करत मोठ्या संख्येने शिवप्रेमी उपस्थित होते। निवेदन स्वीकारण्यासाठी मुख्याधिकारी माधुरी सलामी उपस्थित होते। तसेच नगराध्यक्ष योगेश मिसार तसेच नगर परिषदेचे नगरसेवक यांचीही उपस्थिती लक्षणीय होती। निवेदन देण्यापूर्वी नगर परिषद परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय, डॉक्टर आंबेडकरांच्या विचारांचा विजय असो अशा जोशपूर्ण घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला। वातावरणात शिवभक्तीचा ज्वाज्वल्य आविष्कार आणि इतिहासाबद्दलची कृतज्ञता स्पष्टपणे जाणवत होती। शिवप्रेमींनी आपल्या निवेदनात नमूद केले की अनेक वर्षापासून या चौकाला छत्रपतींचे नाव आहे। दरवर्षी 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती उत्साहात साजरी होते। मात्र ज्या चौकाला छत्रपतींचे नाव आहे त्या ठिकाणी त्यांचे स्मारक नसणे ही शहरासाठी खेदजनक बाब आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक हे केवळ पुतळा नसून स्वराज्य, शौर्य, न्याय, सुशासन आणि स्वाभिमान यांचे जिवंत प्रतीक आहे। असे स्मारक उभारल्यास नव्या पिढीला इतिहासाची प्रेरणा मिळेल, सामाजिक ऐक्य बळकट होईल आणि शहराच्या सांस्कृतिक ओळखीला भक्कम अधिष्ठान मिळेल, असा विश्वास शिवप्रेमींनी व्यक्त केला। छत्रपती नावाच्या चौकात छत्रपतींचे स्मारक व्हावे ही मागणी फक्त भावनिक नाही तर शहराच्या अस्मितेचा आणि ऐतिहासिक कर्तव्याचा प्रश्न बनला आहे। प्रशासनाने याची तातडीने दखल घेऊन ठोस निर्णय घेतला तर ब्रह्मपुरीकरांच्या दीर्घ प्रतीक्षेला न्याय मिळेल आणि शहराच्या इतिहासात एक महत्त्वपूर्ण अध्याय नोंदवला जाईल। प्रशासनाकडून आश्वासन। निवेदन स्वीकारल्यानंतर मुख्याधिकाऱ्यांनी या मागणींचा गांभीर्याने विचार करून प्रशासनाकडून आश्वासन। निवेदन स्वीकारल्यानंतर मुख्याधिकाऱ्यांनी या मागणीचा गांभीर्याने विचार करून आवश्यक प्रशासकीय कार्यवाही करण्याचे आणि योग्य तो पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले। लोकवर्गणीतून स्मारक उभारण्याचा इशारा। दरम्यान शिवप्रेमींनी स्पष्ट शब्दात सांगितले की जर पुढील शिवजयंतीपर्यंत स्मारक उभारण्याची ठोस कारवाई झाली नाही तर लोकवर्गणीच्या माध्यमातून स्वतःच्या खर्चाने भव्य स्मारक उभारले जाईल। ही भूमिका केवळ मागणी नसून छत्रपतींबद्दलच्या असलेल्या अढळ श्रद्धेचे आणि स्वाभिमानाचे प्रतीक असल्याचे उपस्थितांनी नमूद केले।